हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण 3 प्रेपोजिशन पाहणार आहोत, विथ, बाय आणि ॲट। या तिघही प्रेपोजिशनचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या न्यू सेशनला। सुरुवातीला आपण विथ हे प्रेपोजिशन पाहणार आहोत की विथ या प्रेपोजिशनचा वापर कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणकोणत्या वेळेस आपण सेंटेन्स मध्ये विथ हे प्रेपोजिशन वापरू शकतो। तर विथ हे प्रेपोजिशन आपण च्या सोबत असणे म्हणजे बीइंग टुगेदर या अर्थाने वापरत असतो। काय? च्या सोबत असणे किंवा त्याला आपण काय म्हणतो, बीइंग टुगेदर। ठीक आहे, तर या अर्थाने देखील आपण सेंटेन्स मध्ये विथ या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो। एक्झाम्पल बघूया। ही विल बी विथ यू शॉर्टली। ही विल बी विथ यू शॉर्टली। आता या सेंटेन्स मध्ये विथ हे जे प्रेपोजिशन आहे ते कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? च्या सोबत असणे या अर्थाने आपण विथ हे प्रेपोजिशन या सेंटेन्स मध्ये वापरलेलं आहे। नेक्स्ट सेंटेन्स बघूया। राम प्लेइंग फुटबॉल विथ हिज cat. Ram is playing football with his cat. राम काय करत आहे? फुटबॉल खेळत आहे। कोणासोबत? त्याच्या मांजरी सोबत। तर सोबतचा अर्थ किंवा च्या सोबत या अर्थाने या सेंटेन्स मध्ये देखील आपण विथचा वापर हा केलेला आहे। म्हणजे ज्या वेळेस च्या सोबत असणे असा प्रपोजिशन आपल्याला वापरायचं असेल, अशा अर्थाने प्रेपोजिशन वापरायचं असेल, त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये विथ हे प्रेपोजिशन वापरू शकतो। ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया। शी केम विथ हिज मदर। शी केम विथ हिज मदर। तर विथ आपण कशासाठी वापरला? सोबत असणे। ती तिच्या आईसोबत आली होती। ठीक आहे, तर सोबत साठी किंवा सोबत असण्यासाठी आपण कसला वापर केला? विथ या प्रेपोजिशनचा वापर केला। तर एक यूज आपण बघितला विथचा की सोबत असणे या अर्थाने वापरतो। दुसरा यूज आहे एखाद्या इन्स्ट्रुमेंट द्वारा जर आपण काम करत असू तेव्हा देखील आपण विथ हे सेंटेन्स मध्ये वापरू शकतो। ठीक आहे, सेकंड काय यूज आहे विथचा? इन्स्ट्रुमेंट द्वारा जर एखादं कार्य होत असेल तर त्यावेळेस देखील आपण विथ या प्रेपोजिशनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो। एक्झाम्पल बघूया। आय ओपन द बॉक्स विथ स्क्रू ड्रायव्हर। आय ओपन द बॉक्स विथ स्क्रू ड्रायव्हर। आता या सेंटेन्स मध्ये स्क्रू ड्रायव्हर काय आहे? स्क्रू ड्रायव्हर आहे एक इन्स्ट्रुमेंट आणि त्या इन्स्ट्रुमेंट द्वारा काहीतरी कार्य होत आहे, काहीतरी काम होत आहे, त्यामुळे आपण सेंटेन्स मध्ये विथ हे जे प्रेपोजिशन आहे ते वापरू शकतो। ठीक आहे, एवढं समजलं। नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। आय कट माय finger with a knife. ठीक आहे, आय कट माय फिंगर विथ अ नाईफ। माझा जो बोट आहे तो कशाद्वारे कट झाला? नाईफ द्वारे। मग नाईफ काय आहे? एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि विथ या प्रेपोजिशनचा वापर आपण इन्स्ट्रुमेंट द्वारे कार्य झालं हे सांगण्यासाठी केलेला आहे। तर विथचा वापर हा कशा पद्धतीने सेंटेन्स मध्ये केला जातो ते तुम्हाला समजलं असेल। काही वेळेस आपल्याला फिलिंग द ब्लँक्सला देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। एक सेंटेन्स दिला जाऊ शकतं आणि फिलिंग द ब्लँक्स मध्ये कोणता प्रेपोजिशन करेक्ट आहे ते ओळखण्यासाठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर विथ जर असेल तर विथचा वापर कशासाठी होतो? च्या सोबत असणे म्हणजेच काय? बीइंग
टुगेदर या अर्थाने देखील वापरतो. त्याचप्रमाणे एखाद्या इन्स्ट्रुमेंटद्वारे जर कार्य होत असेल अशा वेळेस देखील आपण विथ या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रेपोजिशन पाहणार आहोत. नेक्स्ट प्रेपोजिशन आपण पाहणार आहोत बाय. आता बाय या प्रेपोजिशनचा उपयोग आपण सेंटेन्स मध्ये केव्हा करतो, जेव्हा एखाद्या कर्त्याद्वारे काम होतं. ठीक आहे, कर्त्याद्वारे काम होत असेल कर्त्याद्वारे जेव्हा काम होत असेल त्यावेळेस आपण बाय या प्रेपोजिशनचा वापर हा करू शकतो. एक्झाम्पल बघूया. दिस वर्क डन बाय हिम. दिस वर्क डन बाय हिम या सेंटेन्स मध्ये बाय या प्रेपोजिशनचा वापर आपण का केला, कारण काम कोण करत आहे, वर्क जे आहे ते कोण करत आहे, तर हिम म्हणजेच काय, एक सब्जेक्ट आहे आणि तो काम करत आहे. तर कर्त्याद्वारे काम होत असल्यामुळे आपण प्रेपोजिशन वापरलंय बाय. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया. दिस बॅग वॉज गिवन बाय हर. ठीक आहे, दिस बॅग वॉज गिवन बाय हर. बॅग वॉज गिवन बाय हर. तर कर्त्याद्वारे ह्या सेंटेन्स मध्ये ही काम होत आहे. तर कर्ता काय आहे, हर. तर हर द्वारे काम होत आहे म्हणून आपण सेंटेन्स मध्ये बाय हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर बाय या प्रेपोजिशनचा अजून एक यूज होतो. बाय हे प्रेपोजिशन आपण नेक्स्ट, क्लोज्ड किंवा साइड या अर्थाने देखील वापरू शकतो. एक्झाम्पल बघूया. शी सॅट बाय मी. शी सॅट बाय मी असं जर सेंटेन्स घेतलं तर या सेंटेन्स मध्ये शी सॅट बाय मी म्हटलं तर बायचा अर्थ काय घेतो आपण इथे, नियर किंवा नेक्स्ट असा घेतो. ठीक आहे, तर बाय जे प्रेपोजिशन आहे तो आपण नेक्स्ट, क्लोज किंवा साइड किंवा नियर या अर्थाने देखील आपण सेंटेन्स मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आय विल स्टँड बाय यू. आय विल स्टँड बाय यू. आता आय विल स्टँड बाय यू असं जर म्हटलं तर या सेंटेन्स मध्ये बाय या प्रेपोजिशनचा अर्थ आपण काय घेतो, विथ यू. ठीक आहे, म्हणजे बाय या प्रेपोजिशनचा अर्थ आपण काय घेतो, विथ घेतो. म्हणजेच बाय हे जे प्रेपोजिशन आहे ते आपण विथ या अर्थाने देखील वापरू शकतो. ठीक आहे, तर बाय हे प्रेपोजिशन देखील तुम्हाला समजलं असेल. तर बाय या प्रेपोजिशनचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा कर्त्याद्वारे काम झालेलं आहे असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण बाय हे प्रेपोजिशन वापरतो. किंवा नेक्स्ट, क्लोज, साइड, नियर, विथ या अर्थाने देखील आपण बाय या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. त्यानंतर आपण तिसरं प्रेपोजिशन पाहणार आहोत, ऍट. तर ऍटचा वापर हा कशा पद्धतीने केला जातो ते बघूया सेंटेन्स मध्ये. तर ऍटचा वापर हा निश्चित वेळ दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, परफेक्ट टाइम जो आहे तो दर्शवण्यासाठी आपण ऍटचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो. शी, एक्झाम्पल बघूया. शी गेट
up at 7 o'clock. She get up at 7 o'clock. तर या सेंटेन्स मध्ये ऍटचा वापर हा वेळ दर्शवण्यासाठी केलेला आहे. म्हणजेच निश्चित वेळ आपल्याला ज्यावेळेस दर्शवायची असेल त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये ऍट या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. ठीक आहे, पहिला उपयोग समजला. सेकंड बघूया. ज्या वेळेस आपल्याला एखादी प्लेस दर्शवायची असेल, ठीक आहे, प्लेस दर्शवण्यासाठी देखील आपण ऍटचा वापर करतो. आता तुम्ही म्हणाल की इनचा वापर देखील आपण प्लेस दर्शवण्यासाठी करतो, ऍटचा वापर देखील प्लेस दर्शवण्यासाठी करतो. यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला एखादं छोटं शहर किंवा छोट्या ठिकाणाविषयी सांगायचं असेल त्यावेळेस आपण ऍट वापरतो आणि मोठ्या प्लेस विषयी किंवा मोठ्या ठिकाणाविषयी सांगायचं असेल त्यावेळेस आपण काय वापरतो, इन वापरतो. एक्झाम्पल घेऊया. we live in Delhi at समतानगर. ओके, वी लिव्ह इन दिल्ली ऍट समतानगर. आता आम्ही राहतो कुठे, इन दिल्ली. आता दिल्ली हे काय आहे, एक शहर आहे आणि समतानगर काय आहे, दिल्ली मधील एक छोटस प्लेस आहे. ठीक आहे, किंवा दिल्ली मधील एक छोटस नगर आहे. तर दिल्ली हे काय आहे, शहर आहे आणि शहरापेक्षा नगर म्हणजे छोटं जे प्लेस आहे त्याचा उल्लेख केलेला आहे समतानगर. तर दिल्ली हे एक मोठं शहर असल्यामुळे त्यासोबत आपण इन या प्रेपोजिशनचा वापर केला. परंतु दिल्ली मधील एक छोटी प्लेस येथे सांगितल्यामुळे आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर केला. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला मोठी प्लेस दर्शवायची असेल त्यावेळेस आपण कोणत्या प्रेपोजिशनचा वापर करतो, इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. आणि लहान ठिकाण किंवा लहान प्लेस दर्शवायचे असल्यास आपण कोणत्या प्रेपोजिशनचा वापर करतो, ऍट या प्रेपोजिशनचा वापर करतो. ही जी बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर याच बाबींमध्ये आपल्याला भरपूर वेळेस कन्फ्यूज केलं जातं आणि ह्याच गोष्टी आपण काय करतो, लक्षात ठेवत नाही. तर या ज्या बारीक बारीक बारकावे आहेत त्यांना गांभीर्याने घ्यायला शिका, त्यांना सहज बघू नका. तर जे असे छोटे छोटे जे पॉइंट आहेत त्यातच आपल्याला कन्फ्युजन होत असतं. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर बघत असाल तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा कुठेही मार्क्स जाणार नाहीये. आपण जो सिलेबस देत आहोत, आपण जो कंटेंट देत आहोत ते परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ऍटचा वापर अजून कोणकोणत्या वेळेस केला जातो. जसं की आपल्याला एक निश्चित काळ दर्शवायचा असेल किंवा निश्चित वेळ दर्शवायची असेल तर काल दर्शवण्यासाठी जसं की ऍट नाईट, ऍट मॉर्निंग, ऍट आफ्टरनून, ऍट लास्ट नाईट अशा वेळेस देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे काही नामांपूर्वी जसं की असेल ऍट स्कूल, ऍट पार्टी, ऍट कॉन्फरन्स, ऍट ब्रिज. ठीक आहे, ऍट विलेज. तर अशा नामांपूर्वी देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर जो आहे तो करू शकतो. तर ऍट या प्रेपोजिशनचा वापर केव्हा केव्हा करतो बघूया. ऍट या प्रेपोजिशनचा वापर हा निश्चित वेळ दर्शवण्यासाठी करतो. ठीक आहे, ऍट या प्रेपोजिशनचा वापर आपण निश्चित वेळ दर्शवण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे प्लेस दर्शवण्यासाठी करतो. परंतु कोणती प्लेस, लहान प्लेस असेल त्यावेळेस आपण ऍटचा वापर करतो आणि मोठी प्लेस दर्शवण्यासाठी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवलीच असेल. त्यानंतर वेळ दर्शवण्यासाठी जसं की ऍट नाईट असेल, ऍट मॉर्निंग असेल, ऍट आफ्टरनून असेल, ऍट
लास्ट नाईट असेल अशा वेळेस देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे काही नामांच्या अगोदर जसं की ऍट स्कूल असेल, ऍट कॉलेज असेल, ऍट पार्टी असेल, ऍट कॉन्फरन्स असेल, ऍट ब्रिज असेल, ऍट विलेज असेल, तर अशा नामांपूर्वी देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर करत असतो. आजच्या सेशनमध्ये आपण 3 प्रेपोजिशन शिकलो, विथ, बाय आणि ऍट. हे तिघही प्रेपोजिशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेच असतील. पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे. हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण 3 प्रेपोजिशन पाहणार आहोत, विथ, बाय आणि ऍट. या तिघही प्रेपोजिशनचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या न्यू सेशनला. सुरुवातीला आपण विथ हे प्रेपोजिशन पाहणार आहोत की विथ या प्रेपोजिशनचा वापर कशा पद्धतीने केला जातो किंवा कोणकोणत्या वेळेस आपण सेंटेन्समध्ये विथ हे प्रेपोजिशन वापरू शकतो. तर विथ हे प्रेपोजिशन आपण च्या सोबत असणे म्हणजेच बीइंग टुगेदर या अर्थाने वापरत असतो. काय? च्या सोबत असणे किंवा त्याला आपण काय म्हणतो, बीइंग टुगेदर. ठीक आहे, तर या अर्थाने देखील आपण सेंटेन्स मध्ये विथ या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. एक्झाम्पल बघूया. ही will be with you shortly. He will be with you shortly. आता या सेंटेन्स मध्ये विथ हे जे प्रेपोजिशन आहे ते कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? च्या सोबत असणे या अर्थाने आपण विथ हे प्रेपोजिशन या सेंटेन्स मध्ये वापरलेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. राम playing football with his cat. Ram is playing football with his cat. राम काय करत आहे? फुटबॉल खेळत आहे. कोणासोबत? त्याच्या मांजरी सोबत. तर सोबतचा अर्थ किंवा च्या सोबत या अर्थाने या सेंटेन्स मध्ये देखील आपण विथचा वापर हा केलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस च्या सोबत असणे असा प्रपोजिशन आपल्याला वापरायचं असेल, अशा अर्थाने प्रेपोजिशन वापरायचं असेल, त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये विथ हे प्रेपोजिशन वापरू शकतो. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया. शी केम विथ his mother. She came with his mother. तर विथ आपण कशासाठी वापरला? सोबत असणे. ती तिच्या आईसोबत आली होती. ठीक आहे, तर सोबत साठी किंवा सोबत असण्यासाठी आपण कसला वापर केला? विथ या प्रेपोजिशनचा वापर केला. तर एक यूज आपण बघितला विथचा की सोबत असणे या अर्थाने वापरतो. दुसरा यूज आहे एखाद्या इन्स्ट्रुमेंट द्वारा जर आपण काम करत असू तेव्हा देखील आपण विथ हे सेंटेन्स मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, सेकंड काय यूज आहे विथचा? इन्स्ट्रुमेंट द्वारा जर एखादं कार्य होत असेल तर त्यावेळेस देखील आपण विथ या प्रेपोजिशनचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो. एक्झाम्पल बघूया. आय ओपन द बॉक्स विथ स्क्रू ड्रायव्हर. आय ओपन द बॉक्स विथ स्क्रू ड्रायव्हर. आता या सेंटेन्स मध्ये स्क्रू ड्रायव्हर काय आहे? स्क्रू ड्रायव्हर आहे एक इन्स्ट्रुमेंट आणि त्या इन्स्ट्रुमेंट द्वारा काहीतरी कार्य होत आहे, काहीतरी काम होत आहे. त्यामुळे आपण सेंटेन्स मध्ये विथ हे जे प्रेपोजिशन आहे ते वापरू शकतो. ठीक आहे, एवढं समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. आय कट माय finger with a knife. ठीक आहे, आय कट माय फिंगर विथ अ नाईफ. माझा जो बोट आहे तो कशाद्वारे कट झाला?
नाईफद्वारे, मग नाईफ काय आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि विथ या प्रेपोजिशनचा वापर आपण इन्स्ट्रुमेंटद्वारे कार्य झालं हे सांगण्यासाठी केलेला आहे. तर विथचा वापर हा कशा पद्धतीने सेंटेन्स मध्ये केला जातो ते तुम्हाला समजलं असेल. काही वेळेस आपल्याला फिलिंग द ब्लँक्सला देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक सेंटेन्स दिला जाऊ शकतं आणि फिलिंग द ब्लँक्स मध्ये कोणता प्रेपोजिशन करेक्ट आहे ते ओळखण्यासाठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विथ जर असेल तर विथचा वापर कशासाठी होतो, च्या सोबत असणे म्हणजेच काय, बिंग टुगेदर या अर्थाने देखील वापरतो. त्याचप्रमाणे एखाद्या इन्स्ट्रुमेंटद्वारे जर कार्य होत असेल अशा वेळेस देखील आपण विथ या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रेपोजिशन पाहणार आहोत. नेक्स्ट प्रेपोजिशन आपण पाहणार आहोत बाय. आता बाय या प्रेपोजिशनचा उपयोग आपण सेंटेन्स मध्ये केव्हा करतो, जेव्हा एखाद्या कर्त्याद्वारे काम होतं. ठीक आहे, कर्त्याद्वारे काम होत असेल कर्त्याद्वारे जेव्हा काम होत असेल त्यावेळेस आपण बाय या प्रेपोजिशनचा वापर हा करू शकतो. एक्झाम्पल बघूया. दिस वर्क डन बाय हिम. दिस वर्क डन बाय हिम या सेंटेन्स मध्ये बाय या प्रेपोजिशनचा वापर आपण का केला, कारण काम कोण करत आहे, वर्क जे आहे ते कोण करत आहे, तर हिम म्हणजेच काय, एक सब्जेक्ट आहे आणि तो काम करत आहे. तर कर्त्याद्वारे काम होत असल्यामुळे आपण प्रेपोजिशन वापरलंय बाय. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया. दिस बॅग वॉज गिवन बाय हर. ठीक आहे, दिस बॅग वॉज गिवन बाय हर. बॅग वॉज गिवन बाय हर. तर कर्त्याद्वारे ह्या सेंटेन्स मध्ये ही काम होत आहे. तर कर्ता काय आहे, हर. तर हर द्वारे काम होत आहे म्हणून आपण सेंटेन्स मध्ये बाय हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर बाय या प्रेपोजिशनचा अजून एक यूज होतो. बाय हे प्रेपोजिशन आपण नेक्स्ट, क्लोज्ड किंवा साइड या अर्थाने देखील वापरू शकतो. एक्झाम्पल बघूया. शी सॅट बाय मी. शी सॅट बाय मी असं जर सेंटेन्स घेतलं तर या सेंटेन्स मध्ये शी सॅट बाय मी म्हटलं तर बायचा अर्थ काय घेतो आपण इथे, नियर किंवा नेक्स्ट असा घेतो. ठीक आहे, तर बाय जे प्रेपोजिशन आहे तो आपण नेक्स्ट, क्लोज किंवा साइड किंवा नियर या अर्थाने देखील आपण सेंटेन्स मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आय विल स्टँड बाय यू. आय विल स्टँड बाय यू. आता आय विल स्टँड बाय यू असं जर म्हटलं तर या सेंटेन्स मध्ये बाय या प्रेपोजिशनचा अर्थ आपण काय घेतो, विथ यू. ठीक आहे, म्हणजे बाय या प्रेपोजिशनचा अर्थ आपण काय घेतो, विथ घेतो. म्हणजेच बाय हे जे प्रेपोजिशन आहे ते आपण विथ या अर्थाने देखील वापरू शकतो. ठीक आहे, तर बाय हे प्रेपोजिशन देखील तुम्हाला समजलं असेल. तर बाय या प्रेपोजिशनचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा कर्त्याद्वारे काम झालेलं आहे असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण बाय हे प्रेपोजिशन वापरतो. किंवा नेक्स्ट, क्लोज, साइड, नियर, विथ या अर्थाने देखील आपण बाय या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. त्यानंतर आपण तिसरं प्रेपोजिशन पाहणार आहोत, ऍट. तर ऍटचा वापर हा कशा पद्धतीने केला जातो ते बघूया सेंटेन्स मध्ये.
तर ऍटचा वापर हा निश्चित वेळ दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, परफेक्ट टाइम जो आहे तो दर्शवण्यासाठी आपण ऍटचा वापर हा सेंटेन्स मध्ये करू शकतो. शी, एक्झाम्पल बघूया. शी गेट अप ॲट 7 o'clock. शी गेट अप ॲट 7 o'clock. तर या सेंटेन्स मध्ये ऍटचा वापर हा वेळ दर्शवण्यासाठी केलेला आहे. म्हणजेच निश्चित वेळ आपल्याला ज्यावेळेस दर्शवायची असेल त्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये ऍट या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. ठीक आहे, पहिला उपयोग समजला. सेकंड बघूया. ज्या वेळेस आपल्याला एखादी प्लेस दर्शवायची असेल, ठीक आहे, प्लेस दर्शवण्यासाठी देखील आपण ऍटचा वापर करतो. आता तुम्ही म्हणाल की इनचा वापर देखील आपण प्लेस दर्शवण्यासाठी करतो, ऍटचा वापर देखील प्लेस दर्शवण्यासाठी करतो. यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला एखादं छोटं शहर किंवा छोट्या ठिकाणाविषयी सांगायचं असेल त्यावेळेस आपण ऍट वापरतो, आणि मोठ्या प्लेस विषयी किंवा मोठ्या ठिकाणाविषयी सांगायचं असेल त्यावेळेस आपण काय वापरतो, इन वापरतो. एक्झाम्पल घेऊया. वी live in Delhi at समतानगर. ओके, वी लिव्ह इन दिल्ली ऍट समतानगर. आता आम्ही राहतो कुठे, इन दिल्ली. आता दिल्ली हे काय आहे, एक शहर आहे, आणि समतानगर काय आहे, दिल्ली मधील एक छोटस प्लेस आहे. ठीक आहे, किंवा दिल्ली मधील एक छोटस नगर आहे. तर दिल्ली हे काय आहे, शहर आहे, आणि शहरापेक्षा नगर म्हणजे छोटं जे प्लेस आहे त्याचा उल्लेख केलेला आहे समतानगर. तर दिल्ली हे एक मोठं शहर असल्यामुळे त्यासोबत आपण इन या प्रेपोजिशनचा वापर केला. परंतु दिल्ली मधील एक छोटी प्लेस येथे सांगितल्यामुळे आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर केला. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला मोठी प्लेस दर्शवायची असेल त्यावेळेस आपण कोणत्या प्रेपोजिशनचा वापर करतो, इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. आणि लहान ठिकाण किंवा लहान प्लेस दर्शवायचे असल्यास आपण कोणत्या प्रेपोजिशनचा वापर करतो, ऍट या प्रेपोजिशनचा वापर करतो. ही जी बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर याच बाबींमध्ये आपल्याला भरपूर वेळेस कन्फ्यूज केलं जातं, आणि ह्याच गोष्टी आपण काय करतो, लक्षात ठेवत नाही. तर या ज्या बारीक बारीक बारकावे आहेत त्यांना गांभीर्याने घ्यायला शिका, त्यांना सहज बघू नका. तर जे असे छोटे छोटे जे पॉइंट आहेत त्यातच आपल्याला कन्फ्युजन होत असतं. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर बघत असाल तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा कुठेही मार्क्स जाणार नाहीये. आपण जो सिलेबस देत आहोत, आपण जो कंटेंट देत आहोत ते परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे बघूया. ऍटचा वापर अजून कोणकोणत्या वेळेस केला जातो. जसं की आपल्याला एक निश्चित काळ दर्शवायचा असेल किंवा निश्चित वेळ दर्शवायची असेल तर काल दर्शवण्यासाठी जसं की ऍट नाईट, ऍट मॉर्निंग, ऍट आफ्टरनून, ऍट लास्ट नाईट, अशा वेळेस देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर सेंटेन्स मध्ये करू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे काही नामांपूर्वी जसं की असेल ऍट स्कूल, ऍट पार्टी, ऍट कॉन्फरन्स, ऍट ब्रिज, ठीक आहे, ऍट विलेज. तर अशा नामांपूर्वी देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर जो आहे तो करू शकतो. तर ऍट या प्रेपोजिशनचा वापर केव्हा केव्हा करतो बघूया. ऍट या प्रेपोजिशनचा वापर हा निश्चित वेळ दर्शवण्यासाठी करतो. ठीक आहे,
ऍट या प्रेपोजिशनचा वापर आपण निश्चित वेळ दर्शवण्यासाठी करतो, त्याचप्रमाणे प्लेस दर्शवण्यासाठी करतो, परंतु कोणती प्लेस, लहान प्लेस असेल त्यावेळेस आपण ऍटचा वापर करतो आणि मोठी प्लेस दर्शवण्यासाठी आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवलीच असेल. त्यानंतर वेळ दर्शवण्यासाठी जसं की ऍट नाईट असेल, ऍट मॉर्निंग असेल, ऍट आफ्टरनून असेल, ऍट लास्ट नाईट असेल, अशा वेळेस देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे काही नामांच्या अगोदर जसं की ऍट स्कूल असेल, ऍट कॉलेज असेल, ऍट पार्टी असेल, ऍट कॉन्फरन्स असेल, ऍट ब्रिज असेल, ऍट विलेज असेल, तर अशा नामांपूर्वी देखील आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर करत असतो. आजच्या सेशनमध्ये आपण 3 प्रेपोजिशन शिकलो, विथ, बाय आणि ऍट. हे तिघही प्रेपोजिशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेच असतील. पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.